नमस्कार मंडळी. आम्ही चाललो तेलकोनवाडीवरती आणि मावशी ते तिचं अंगण सारवते. अस्सल कोकणी पद्धतीने शेणाने सारवलेलं आहे तिचं अंगण. तेलकोनवाडीबद्दल सांगायचं तर तिथे काही तेलाची खाण किंवा तेलाची विहीर किंवा तेलाचं घाणं असं काही नाही आहे. फक्त तेलांची घरं आहेत म्हणून त्याच्यामुळे ते तेलकोनवाडी नाव पडलेलं आहे तिथे. तर आम्ही आज चाललो आहोत. आमच्या साटम दादाच्या घरी चाललो आहोत. आपल्या ह्या वाडीपासून म्हणजे हनुमानवाडीपासून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावरती ही तेलकोनवाडी आहे. इथे फक्त 3-4 घरं होती पूर्वी, पण आता इथे बऱ्यापैकी घरांची संख्या वाढलेली आहे. साटम दादाच्या मागच्या दारी मोठं चाफ्याचं झाड होतं. तर त्यावेळेस आम्ही लहान असताना सत्यनारायणच्या पूजेसाठी चाफ्याची फुलं घेण्यासाठी आम्ही तिथे यायचो. आणि इथे स्पेशल तेलकोनवाडीसाठी इथे एक पाण्याची टाकी बांधलेली आहे. हे त्यांच्या घराच्या बाजूलाच खूप मोठं हे असं छानपैकी हे कोकमाचं झाड आहे. हे बघा, यामध्ये खूप कोकम आलेले आहेत. लाल कोकम आहेत, हिरवे कोकम आहेत. अजून पण गावामध्ये मी कुठल्याही घराजवळ किंवा रानामध्ये कोकमाचं झाड अजून मला दिसलं नव्हतं. पण सर्वप्रथमच पहिल्यांदाच इथे मी बघतोय कोकमाचं झाड. तर कोकमाच्या बियापासून तेल काढलं जातं, बटर बनवलं जातं. तर इथे आपण बघू शकता, इथे कोकमाच्या बिया सुकत घातलेल्या आहेत आणि काजूच्या बिया पण सुकत घातलेल्या आहेत. तर खूप सुंदर अशी तेलकोनवाडी आहे.